संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी 19 जून रोजी श्री क्षेत्र आळंदी येथून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार। तुकोबांच्या पालखी सोहळ्याचं 18 जून रोजी श्री क्षेत्र देहूतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान। पालखी प्रस्थानाचं वेळापत्रक जाहीर। आषाढी यात्रेची तयारी सुरू। 6 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी सोहळा रंगणार। आमदार बाबाजी काळे यांनी लक्ष घातल्यानंतरही आळंदीकरांचा पाणी प्रश्न मिटेना। पाण्यासंदर्भात नगर परिषद अधिकाऱ्यांना आमदारांनी दिलेल्या सूचनांना कोलदांडा। आळंदी नगर परिषद कार्यालयासमोर पाण्यासाठी नागरिकांचं ठिय्या आंदोलन। दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासाठी नागरिकांचा टाहो। विभागवार पाणी वाटप, शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन आणि गळती रोखण्याचं नगर परिषद प्रशासनापुढे मोठं आव्हान। बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहित गाडेकर खून प्रकरणातील सागर माने आणि विक्रम मासाळ यांना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या। दोन्ही आरोपींकडून खुनाची कबुली। व्याजाच्या पैशाचा तगादा लावून रोहित गाडेकर करत होता सागर माने आणि विक्रम मासाळ यांना मारहाण। या वादातूनच झाला खून। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांच्या मार्गदर्शनाखाली खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात चाकण पोलिसांना यश। वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही आरोपी वडगाव निंबाळकर पोलिसांच्या स्वाधीन। मॅट हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या लढाईनंतर तहसीलदार म्हणून प्रशांत बेडसे पुन्हा रुजू। राज्य शासनाचे सहसचिव अजित देशमुख यांनी जारी केला आदेश। खेड तहसील कार्यालयात सायंकाळी 7:30च्या सुमारास प्रशांत बेडसे यांनी स्वीकारला पदभार। कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील नागरिकांकडून तहसीलदार प्रशांत बेडसे यांचं स्वागत। राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या पाणलोट रथयात्रेचे खेड तालुक्याच्या पूर्व भागात आगमन। कृषी विभाग आणि जलसंधारण यांच्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत पाणलोट रथयात्रा। पूर्व भागातील वाबगाव, कनेरसर, वरुडे, चिचबाईवाडी, गोसासी, पूर, जवळके, गुळाणी, गाडकवाडी, वाकळवाडी आणि चौदरवाडी पाणलोट क्षेत्रामध्ये सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे, वृक्ष लागवड, फळबाग लागवड, सिमेंट नाला बांध आणि माती नाला बांध अशा विविध प्रकारची कामे युद्ध पातळीवर। शिरोली गावच्या हद्दीतील खरपुडी फाट्याजवळ निर्जन स्थळी दुचाकीवरून पतीसह घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 4.5 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावले। रविवारी रात्री 8:15च्या सुमारास घटना। निमगाव खंडोबा घाट वस्ती येथील 47 वर्षीय महिलेची खेड पोलिसात फिर्याद। महिलेचे 3 लाखांचे दागिने लंपास। दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल। चाकणच्या तळेगाव चौकात रिक्षात पॅसेंजर बसवण्याच्या कारणावरून अन्य रिक्षा चालकांकडून एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण। शिरोली येथील मनोज लोखंडे, मंगेश लोखंडे आणि किरण शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल। हुसेन अजित शेख यांची चाकण पोलिसात फिर्याद। लाथाबुक्के लाकडी दांडक्याने फिर्यादीवर हल्ला। चाकण शिक्रापूर रस्त्यावर कडाचीवाडी गावच्या हद्दीत 2 वाहनांच्या अपघातात मोटारीतील एका कुटुंबातील मुलीचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी। अपघातानंतर वाहन चालक पसार। उत्तर प्रदेश येथील यशवंत यादव याच्यावर गुन्हा। चाकणच्या पानसरे मळा येथील जगदीश रेबारी यांची चाकण पोलिसात फिर्याद। महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये वीज हानीत कमालीची घट। विक्रमी वीज जोडण्यांमुळे महसुलात 5137 कोटींची वाढ। मागील 2 वर्षात पुणे परिमंडलामध्ये वीज बिलांचे अचूक बिलिंग, विविध उपयोजनांनी वीज हानीमध्ये घट आणि विक्रमी 4,34,000 नवीन वीज जोडण्यांमुळे वार्षिक महसुलात 5137 कोटी 55 लाख रुपयांनी वाढ। चालू वीज बिल वसुलीची वार्षिक कार्यक्षमता 100%वर। पुणे परिमंडलाने छतावरील सौर प्रकल्पांना गती देत राज्यात सर्वाधिक 474 मेगावॅटची निर्मिती। पश्चिम पट्ट्यातील सौरग्राम टेकवडी गावामध्ये पंचायत समितीच्या वतीने शोष खड्डे प्रशिक्षण शिबिर। शोष खड्ड्यांचा नांदेड पॅटर्न टेकवडी गावात राबवण्यात येणार। घरातील सांडपाणी शोष खड्ड्यांमध्ये सोडले जाणार। शोष खड्ड्यांमुळे डास उत्पत्ती रोखल्याने नागरिकांचे आरोग्य सुधारते। पाणी मुरल्याने जमिनीच्या पाणी पातळीत होते वाढ।
विद्यार्थ्यांमधील संशोधनात्मक कौशल्य जोपासण्यासाठी आणि जिज्ञासू वृत्ती वाढावी म्हणून रोहकल येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन. विंड टर्बाइन डिझाईनचे संशोधक शंकर वेताळ, DRDO पुणेचे संशोधक मुथुराज दक्षिणामूर्ती, प्राचार्य विशाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती. 1ली ते 10वीच्या सुमारे 500 विद्यार्थ्यांचा सहभाग. रेन वॉटर हार्वेस्टिंग, आग प्रतिबंधात्मक यंत्र, ठिबक सिंचन प्रणाली, सौर ऊर्जेवर चालणारी साधने, विजेची बचत, AI यासह पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा ठरले प्रदर्शनाचे विशेष आकर्षण.